नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी घोषणा केल्यानुसार PM सूर्योदय मोफत बिजली घर योजना ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत जे आहे तुम्हाला आता आयुष्यभर जे आहे ते मोफत वीज मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरावरती सोलर पॅनल बसवायचे आहे। त्या सोलर पॅनलसाठी तुम्हाला 78,000 रुपयापर्यंत जे आहे ती सबसिडी मिळणार आहे आणि त्यासाठीचे ऑनलाईन अर्ज जे आहे ते सुरू झालेले आहे। तर ऑनलाईन अर्ज करायसाठी तुम्हाला फार काही डॉक्युमेंट लागणार नाही, फक्त तुमच्याकडे वीज बिल असणे हे आवश्यक आहे। वीज बिल जर तुमच्याकडे जर वीज बिल असेल तर तुम्ही यासाठी अर्ज हे करू शकता। अर्ज कसा करायचा, कोठे करायचा, संपूर्ण अर्ज हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे। A to Z प्रोसेस लाईव्ह। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। तुम्ही स्वतःही अर्ज करू शकता, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही अर्ज करण्यासाठी। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसर जाऊ नका। चला तर मग अर्ज कसा करायचा, अर्ज हा सुरू करूया। सर्वप्रथम pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवरती यायचं। या वेबसाईटवरती आल्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल। वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण इथे बघू शकता अप्लाय फॉर रूफटॉप सबसिडी स्ट्रक्चर आणि एम्प्लॉयमेंट वेंडर अशा प्रकारचे 3 ऑप्शन आहेत। तर यामध्ये आपण पहिले सबसिडी स्ट्रक्चर बघून घेऊ। आपल्याला सबसिडी किती मिळणार ते आपण यावरती अगोदर बघून घेऊ। तर सबसिडी स्ट्रक्चरसाठी सबसिडी स्ट्रक्चरवरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर जे आहे ते PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना सबसिडी फॉर रेसिडेन्शियल हाउस होल्ड 13,000 per kW up to 2 kV, 18,000 per kW for additional capacity up to 3 kV, total subsidy for system larger than 3 kW cap at rate 78,000. Then subsidy rooftop solar plant capacity for household, average monthly electricity compensation units 0 to 150, 1 to 2 kilowatt, 30,000 up to 60,000, 150। मित्रांनो, यामध्ये जे आहे ते जे सबसिडी स्ट्रक्चर दिलेले आहे त्यामध्ये सबसिडी स्ट्रक्चर असं आहे की तुम्हाला ज्या महिन्याला जे बिल युनिट पडते त्यानुसार तुम्हाला जे आहे ते तुम्ही सोलार जे आहे ते सिलेक्ट करू शकता। तुम्हाला जर 0 ते 150 पर्यंत जर काही युनिट पडत असतील तर तुम्हाला 1 ते 2 किलोवॅट पर्यंतचा सोलार हे तुम्ही बसवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला सबसिडी जी आहे ती 30,000 पासून तर 60,000 पर्यंत तुम्हाला सबसिडी मिळू शकते। जर का तुम्हाला 150 ते 300 युनिट पडतात महिन्याला तर तुम्ही 2 ते 3 किलोवॅट पर्यंत जे आहे ते सोलार हे बसवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला 60,000 पासून तर 78,000 पर्यंत जी आहे ती सबसिडी मिळू शकते। जर तुम्हाला 300 पेक्षा जास्त जे आहे ते युनिट पडत असतील महिन्याला आणि तुम्हाला जर 3 किलोवॅट पेक्षा जर का मोठा सोलर बसवायचा असेल, सोलर सिस्टम जर बसवायचा असेल तर तुम्हाला इथे 78,000 पर्यंत सबसिडी मिळणार आहे। त्याच्यावर सबसिडी ही मिळणार नाही आहे। तर हे जे आहे ते तुम्हाला जे महिन्याला जे बिल मिळते, बिल युनिट तुम्हाला जे बिल येते त्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला किती वॅट पर्यंतचा सोलार हे मिळणार आहे। 0 ते 150 पर्यंत तुम्ही 1 ते 2 किलोवॅटचं बसवू शकता। 150 ते 300 युनिट जर येत असतील तर तुम्ही 2 ते 3 किलोवॅट बसवू शकता आणि 300च्या वर जर असेल तर तुम्ही 3 किलोवॅट पेक्षा मोठा देखील बसवू शकता। तर याला पहिले 0 ते 150 ला 30,000 ते 60,000 पर्यंत सबसिडी आहे। 150 ते 300 युनिट वाल्याला 2 ते 3 किलोवॅटचं जे आहे त्याला 60 ते 78,000 पर्यंतची सबसिडी आहे आणि 300 युनिटच्या वरचे जे आहे त्याला 78,000 रुपयापर्यंतची सबसिडी आहे। अशा प्रकारचं हे सबसिडी स्ट्रक्चर आहे। आता याचा अर्ज कसा भरायचा ते आपण इथे बघूया। परत या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर इथे आपल्याला ऑप्शन मिळते अप्लाय फॉर रूफटॉप सोलर। अप्लाय फॉर रूफटॉप सोलर यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा नवीन पेज ओपन होईल। नवीन पेज ओपन झाल्यानंतर यावरती आपल्याला 2 ऑप्शन दिसतील। यावरती पहिला ऑप्शन आहे रजिस्टर हिअर आणि लॉग इन हिअर। तर आपल्याला अगोदर रजिस्टर करायचं आहे। रजिस्टर केल्यानंतर मग तरच आपल्याला लॉग इन करता येणार आहे। तर रजिस्टर हिअर वरती रजिस्टरवरती क्लिक करायचं। रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आपण इथे बघू शकता अशा प्रकारचं हे लॉग इन आणि रजिस्टर 2 ऑप्शन आहे। त्यापैकी रजिस्टर करायचं आहे आपल्याला। तर रजिस्टर करण्यासाठी अगोदर आपला जो राज्य आहे ते राज्य सिलेक्ट करून घ्यायचं। राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा।
जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपला जो इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, इलेक्ट्रिसिटी बोर्ड आपला कोणता आहे, अदानी इलेक्ट्रिसिटी आहे की बृहमुंबई इलेक्ट्रिसिटी आहे की महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी आहे की टाटा पॉवर आहे, यापैकी जे आपलं इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल ते आपण इथे सिलेक्ट करून घ्यायचं. इथे माझा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन आहे, तर मी ते सिलेक्ट केला आहे. त्यानंतर इथे आपला कंझ्युमर नंबर, आपल्या बिलावरती जो आपला कंझ्युमर नंबर आहे तो आपला कंझ्युमर नंबर इथे टाकायचा आणि नेक्स्ट करायचा. कंझ्युमर नंबर टाकून नेक्स्ट केल्यानंतर अशा प्रकारचं आपण इथे बघू शकता खाली आपलं जे नाव आहे ते नाव दाखवण्यात येईल. शॉर्ट फॉर्म मध्ये मधामध्ये स्टार दाखवण्यात येतील. आपलं नाव चेक करून घ्यायचं आणि प्रोसीड वरती क्लिक करायचं. त्यानंतर आता दुसरा सेकंड स्टेप ओपन होईल. त्यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकून आपलं जे क्लिक हेअर टू सेंड मोबाईल OTP वरती क्लिक करायचं. OTP टाकायचा. इथे जर तुमच्याकडे ईमेल ID असेल तर टाकायचं, नसेल तर सोडून द्यायचं, कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर कॅप्चा टाकायचा. मला इथे OTP आलेला आहे. आता इथे OTP टाकायचा आहे. ते OTP टाकलेला आहे. ते ईमेल ID असेल तर टाकायचं, नाही तर सोडून द्यायचा. इथे कॅप्चा टाकायचा. सबमिट केल्यानंतर यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड रजिस्टर्ड डिटेल, यू मे लॉग इन विथ युअर रजिस्टर्ड डिटेल. आता इथे आपलं जो रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेस झालेलं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक मेसेज येईल, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन नंबर येईल. तो मेसेज आपला सांभाळून ठेवायचा, आपल्याला त्याचं पुढे गरज पडू शकते. आता आपण इथे लॉग इन, आता या पेज वरती यायचं आणि आता आपण इथून लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी इथे यायचं, लॉग इन करायचं आहे. लॉग इन टू अप्लाय फॉर रूफटॉप सोलार. लॉग इन साठी आपला जो मोबाईल नंबर आता आपण रजिस्टर्ड केलेला आहे तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि नेक्स्ट करायचं. मोबाईल नंबर टाकून रजिस्टर्ड लॉग इन केल्यानंतर आपल्याला परत एक OTP येईल लॉग इन साठी. तो OTP इथे परत टाकायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचा. जो नंबर आपण टाकला होता त्या नंबर वरतीच परत आपल्याला एक OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आणि लॉग इन वरती क्लिक करायचं. तर लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपण इथे बघू शकता डिअर अप्लिकेंट यू हॅव शो टू अप्लाय फॉर रूफटॉप सोलार. यावर अशा प्रकारचा पेज ओपन होईल. यावरती यायचं आणि खाली माहिती वाचून घ्यायची आणि प्रोसीड वरती क्लिक करायचं. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर आपण इथे बघू शकता जी आपली माहिती होती, संपूर्ण माहिती, जी आपल्या जे बिलावरची माहिती आहे ती आपल्याला इथे दाखवण्यात येईल. अशा प्रकारचा आपला फॉर्म ओपन होईल आणि यामध्ये करंट स्टेटस मध्ये आपण इकडे बघू शकता आपला जो अप्लाय फॉर रूफटॉप सोलार इन्स्टॉलेशन साठीचा फॉर्म आहे तो आपल्याला भरायचा आहे. आणि इकडे आपला अप्लाय फॉर रूफटॉप सोलार इन्स्टॉलेशन इथे आपल्याला जे 3 स्टेप आहेत त्या 3 स्टेप कंप्लीट करायचे आहे. काही फार मोठा फॉर्म नाही आहे. पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला आपली डिटेल भरायची आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंट काही फार नाही आहे, फक्त आपला जो बिल आहे तो आपला जो बिल आहे लाईट बिल तेवढाच आपल्याला इथे टाकायचं आहे. तर आपल्या इथे आपण फॉर्म भरून घेऊ. आपली जी डिटेल आहे ऍप्लिकेशन डिटेल ती आपण इथे भरून घेऊ अगोदर. ते तुमचं नाव दाखवण्यात येईल. नाव दाखवण्यात आल्यानंतर तुमचं गाव दाखवण्यात येईल. गावानंतर तुमचं जे इथे कॅटेगरी आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची. कॅटेगरी कोणती आहे, SC ST OBC जनरल अदर, जी काही तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी इथे सिलेक्ट करून घ्यायची. इथे जनरल आहे, जर काही NT असेल तर त्यांनी OBC सिलेक्ट करायचं. इथे खाली यायचं. खाली आल्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी डिटेल, तुमची जी काय इलेक्ट्रिसिटी डिटेल आहे ती इथे तुम्हाला विचारण्यात येईल. तर ती इथे डिटेल तुमची इथे बघून घ्यायची. इथे तुमचं डिव्हिजन नेम, तुमचं जे डिव्हिजन असेल ते डिव्हिजन इथे घ्यायचं. डिव्हिजन तुमच्या बिलावर देखील असते. तुम्हाला जर माहित नसेल तर कोणाला विचारून घ्यायचं. तुमचं सब डिव्हिजन कोणतं आहे ते इथे टाकून घ्यायचं. ते सिलेक्ट करून घ्यायचं. डिव्हिजन टाकल्यानंतर त्यानंतर त्या खाली तुमचा कंझ्युमर नंबर म्हणजे तुमचा बिल नंबर दाखवण्यात येईल. तुमचा बिल नंबर चेक करून घ्यायचा. त्यानंतर तुमच्या बिलावरती सँक्शन लोड किती आहे ते दाखवण्यात येईल. तर खाली यायचं. खाली आल्यानंतर तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये जो आपण नंबर टाकलेला आहे तो नंबर दाखवण्यात येईल. त्यानंतर रूफटॉप सोलार डिटेल, सोलार रूफटॉप डिटेल जे आहे ते डिटेल इथे तुमचं कोणतं आहे ते डिटेल द्यायची आहे. रेसिडेन्शियल आहे की वेलफेअर असोसिएशन आहे. तर आपलं रेसिडेन्शियल साठी घेत आहोत आपण, घरावरती घेत आहोत तर रेसिडेन्शियल सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथे क्लिक फॉर रूफटॉप कॅल्क्युलेटर. तुम्हाला जर का तुमचं कॅल्क्युलेट करायचं असेल की तुम्हाला कितीपर्यंत सोलार बसवायचं आहे, तुमची जागा किती आहे, किती पैसे तुम्हाला खर्च करायचे आहे, तर तुम्ही इथून या कॅल्क्युलेटरवरून तुम्ही कॅल्क्युलेट देखील करू शकता. यासाठी तुम्हाला ते स्टेट निवडायचा. स्टेट निवडल्यानंतर इथे खाली यायचं. खाली आल्यानंतर तुमची जी
कॅटेगरी आहे, कमर्शियल आहे, इंडस्ट्रियल आहे, कोणती आहे ती कॅटेगरी निवडायची आणि इथे जे आहे ते तुमची जागा किती स्क्वेअर फूट मध्ये आहे ते इथे टाकायचं आहे. 100 स्क्वेअर फूट तुम्ही कुठे सोलर बसवणार आहेत ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर इथे खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्ही यासाठी किती पैसे इन्व्हेस्ट करणार आहात, किती हजारापर्यंत तुमच्या बिलानुसार तुम्हाला जे काही 12,000 15,000 रुपये तुम्हाला जे इन्व्हेस्ट करायचे असेल किंवा एक अंदाज म्हणून इथे टाकायचा. त्यानंतर तुमचं किती किलोवॅट पर्यंत तुम्हाला घ्यायचं, 1 किलोवॅट 2 किलोवॅट पर्यंत तुमचं सँक्शन लोड किती आहे ते इथे टाकायचा आणि इथे रक्कम टाकायची. रक्कम टाकल्यानंतर इथे कॅल्क्युलेट वरती क्लिक केल्यानंतर आपण इथे बघू शकता इथे तुम्हाला एस्टिमेट दाखवण्यात येईल तुमचं किती मध्ये बसते, तुम्हाला कितीपर्यंत इथे की प्रोजेक्ट कॉस्ट तुमची कितीपर्यंत येऊ शकते, तुम्हाला त्यावरती सबसिडी किती मिळू शकते. अशा प्रकारे तुम्ही हे कॅल्क्युलेट देखील करू शकता. जर नसेल करायचं तर सोडून द्यायचं. इथे खाली यायचं. खाली आल्यानंतर आता तुम्हाला तुमची इथे लोकेशन द्यायची आहे. तुमची लोकेशन कोणती आहे ती लोकेशन इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तुम्ही तुमचा पिनकोड टाकून किंवा गावाचं नाव टाकून देखील डायरेक्ट जी तुमची लोकेशन आहे ती तुम्ही इथे लोकेशन जी आहे ती सिलेक्ट करू शकता. ते आपली लोकेशन आलेली आहे. आपण इथे लोकेशन सिलेक्ट केलेली आहे. आता इथे खाली यायचं. खाली आल्यानंतर आपली लोकेशन टाकल्यानंतर इथे आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आपण इथे बघू शकता आपल्या 2 स्टेप ज्या आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहे. आता आपली ही तिसरी स्टेप आहे ती आहे ते म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर आता आपल्याला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. आपलं जे इलेक्ट्रिसिटी बिल आहे ते 500 KB च्या आतच असलं पाहिजे. 500 KB च्या आत आपल्याला इथे जे आहे ते तुम्ही JPG, PEG, PNG, JPEG, PDF मध्ये जे आहे ते अपलोड करू शकता. आपली जी चूज फाईल वरती क्लिक करायचं. फाईल क्लिक केल्यानंतर इथे आपण अपलोड डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड युअर फाईल. अपलोड हे डॉक्युमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. आता इथे आपण बघू शकता आपली संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल जे आपण इथे फॉर्म भरलेला आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे खाली ऑप्शन आहे ते म्हणजे फायनल सबमिशनचा ऑप्शन वरती क्लिक करायचं. फायनल सबमिशनच्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आता आपला जो फॉर्म आहे तो फॉर्म आपला सबमिट होणार आहे. आता आपला फॉर्म सबमिट झालेला आहे संपूर्ण. आता आपला संपूर्ण फॉर्म सबमिट झाल्यानंतर इथे आता आपल्याला फक्त आपली जे युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, यू कॅन सबमिटेड युअर बँक डिटेल फॉर सबसिडी. आपली सबसिडी येण्यासाठी जे आपल्याला जे बँकेचं पासबुक द्यायचं आहे किंवा ज्या बँकेची माहिती द्यायची आहे ते बँकेची माहिती इथे द्यायची आहे. त्यासाठी इथे गो टू बँक डिटेल जे छोट्या हिरव्या कलरमध्ये इथे दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला जे सबसिडीसाठी जी तुमची बँक डिटेल मागितली जात आहे त्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे बँक डिटेल फॉर सबसिडी असा एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरती यायचं. इथे बँक नेम तुमचं सिलेक्ट करायचं. तुमच्या बँकेचा IFSC कोड टाकायचा इथे. ते बँक डिटेल मध्ये बँक नाव टाकायचं. बँक नाव टाकल्यानंतर तुमचा IFSC कोड टाकायचा. IFSC कोड टाकल्यानंतर तुमचा अकाउंट होल्डर नेम इथे टाकायचा. तुमचं जे नाव आहे पासबुक वरती ते नाव इथे टाकून घ्यायचं. त्यानंतर तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा. बँकेचा अकाउंट नंबर टाकल्यानंतर जे तुमचे जे बँकेचे पासबुकची जे आहे ते पहिल्या पानाची झेरॉक्स किंवा पहिल्या पानाची स्कॅन कॉपी जी आहे ते इथे अपलोड करायची आहे. JPEG आणि PDF मध्येही अपलोड करायची. सर्व डिटेल भरल्यानंतर जे आहे सबमिट टू MNRE यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर आता तुमची जी बँक डिटेल आहे ती सक्सेसफुली जी आहे ती अपलोड झालेली आहे. सबसिडीसाठी जे आहे ते तुमची बँक डिटेल फॉर सबसिडी जे आहे ते तुमचं कंप्लीट झालेलं आहे. आता बँक डिटेल भरल्यानंतर आपला फॉर्म जे आहे ते आता कंप्लीट झालेला आहे. 2 स्टेप आपल्या कंप्लीट झालेल्या आहे. आता जी बाकीची जे प्रोसेससाठी आहे तो आपला फॉर्म हा पुढे जाईल. येथे आपण जे पिवळ्या कलरमध्ये वरती आलेलं आहे ॲप्लिकेशन एक्नॉलेजमेंट डिटेल यावरती ॲप्लिकेशन एक्नॉलेजमेंट वरती क्लिक करायचं. ॲप्लिकेशन एक्नॉलेजमेंट वरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपले ज्या फॉर्मची PDF फाईल आहे ती PDF फाईल डाउनलोड होईल. अशा प्रकारची जी आपली PDF आहे जे फॉर्म आहे आपण भरलेला त्याची PDF फाईल आपली डाउनलोड होईल. ती PDF फाईल डाउनलोड झाल्यानंतर आपण इथे फॉर्म बघू शकता. हे फॉर्म जे आहे ते व्यवस्थित सेव्ह करून ठेवायचं, सांभाळून ठेवायचं. यानंतर जे आहे ते एक एक आपले जे पुढच्या स्टेप आहे त्या कंप्लीट होतील. आपला फॉर्म पुढे जाईल आणि त्यासाठीचे जे
आपल्याशी पुढच्या स्टेपसाठी संपर्क साधण्यात येईल। अशा प्रकारे मित्रांनो, जी PM सूर्यघर योजना आहे, मुफ्त बिजली योजना जी आहे, त्याचे अर्ज सुरू झालेले आहे। त्यासाठीचा अर्ज कसा करायचा हे संपूर्ण मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे। तर तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।